नमस्कार मुलींनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या लाडक्या चॅनलवरती। तर महिला व बालविकास विभागासाठी आपण महत्त्वाची अशी लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून करून घेत आहोत। आतापर्यंत जवळपास आपण 8 भाग प्रकाशित केलेले आहेत। आजचा हा भाग जीकेचा आहे, ज्या ठिकाणी आपण महत्त्वाचे असे टॉप लेवलचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर पहिला प्रश्न पहा या ठिकाणी, आणि पहिला प्रश्न पाहण्या अगोदर वही पेन घेऊन बसा, कारण का एका प्रश्नपत्रिकेसोबत जवळपास आपण 4 ते 5 प्रश्न कव्हर करणार आहोत। त्यामुळे लिहून घ्या आणि महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। पहा या ठिकाणी, जगात सर्वप्रथम प्राचीन काळात अंगणवाडी प्रत्यक्षपणे कोणी स्थापन केलं? तर थोडाफार अंगणवाडीचा इतिहास तुम्हाला माहीत असू द्या। तर जगामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी अंगणवाडी प्रत्यक्षपणे स्थापन कोणी केलं? तर फ्रॉबेल या शिक्षण तज्ज्ञाने या ठिकाणी प्रत्यक्षपणे स्थापन केलेलं आहे। प्लुटो, अरिस्टॉटल वगैरे यांनी विचार मांडलेत, परंतु त्यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाला तेवढं भर दिलेलं नाहीये। तर हे प्रत्यक्षपणे बालमंदिर म्हणून त्यांनी स्थापन केलं फ्रॉबेल याने। तर सर्वप्रथम कधी? 1826 मध्ये, लक्षात असू द्या। 1826च्या काळामध्ये त्यांनी सर्वप्रथम काय बालमंदिर वगैरे स्थापन वगैरे करण्याचं काम त्यांनी त्याच्या जीवनामध्ये वगैरे केलेलं आहे, किंवा त्याला इंग्रजीमध्ये हे काय किडर गार्डन, किड्स गार्डन वेगळे, किडर गार्डन हे एकच आहे, पण अगोदरच्या काळामध्ये हे सर्वप्रथम किडर गार्डन वगैरे पद्धती आलेली आहे, लक्षात असू द्या। आणि वही पेन घेऊन नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर आधुनिक चाणक्य या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना या ठिकाणी आधुनिक चाणक्य या नावानं, टोपण नावानं ओळखलं जातं, किंवा त्यांना सी राजगोपालाचारी हे सुद्धा नाव आहे बरं। तर सी राजगोपालाचारी, सी म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना म्हणतात। आणि लक्षात असू द्या, यांच्यावर खूपदा प्रश्न काय पडतो की पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर लक्षात असू द्या, पहिले हेच होते भारतीय गव्हर्नर जनरल, हे सी राजगोपालाचारी हे जे आहेत ते पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून कार्यकाल त्यांनी कार्यभार किंवा पदभार स्वीकारलेला आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? तर सर्वात मोठं तांबे खनिज वगैरे कोणत्या ठिकाणी आढळतं? तर विदर्भात या ठिकाणी आढळतं। आणि लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाचं होतं? कोळशाचं होतं। या ठिकाणी कोळसा हा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादित वगैरे केला जातो, कोळशाच्या खाणी वगैरे। तर लक्षात असू द्या, आणि विदर्भामध्ये खनिजाच्या मोठ्या तांब्याच्या खाणी वगैरे आहेत विदर्भात। तर अजून एक महत्त्वाचं भौगोलिकदृष्ट्या लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती पडतात? तर 6 प्रशासकीय विभाग पडतात। त्यानंतर प्राकृतिक जर विभाग पाहिलं, लक्षात असू द्या, प्राकृतिक विभाग हे किती आहेत? प्राकृतिक विभाग 3 आहेत। कोणकोणते आहेत? लिहून घ्या, मी सांगतो। कोकण किनारपट्टी पहिला विभाग, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दुसरा विभाग, त्यानंतर अजून एक लिहून घ्या, शेवटचा जो काही महाराष्ट्रीयन पठार, महाराष्ट्र पठार हा तिसरा विभाग, लक्षात असू द्या। हे प्राकृतिक विभाग झाले। आता प्रादेशिक विभाग जर विचार केला आपण, प्रादेशिक विभाग हे किती आहेत? 5 विभाग आहेत, लक्षात असू द्या। प्रादेशिक 5 विभाग आहेत, ज्यामध्ये लिहून घ्या, पहिला विभाग आहे कोकण, त्यानंतर दुसरा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र, आणि तिसरं खानदेश, लक्षात असू द्या। त्यानंतर चौथं कोणतं? मराठवाडा, आणि 5वं हे विदर्भ, लक्षात असू द्या। हे सगळे नोट डाऊन करून घ्या। 6 प्रशासकीय विभाग, प्रादेशिक 5 विभाग, आणि दुसरे जे आत्ता आपण प्राकृतिक पाहिले 3 विभाग। यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, महत्त्वाचे आहेत प्रश्न, खूपदा परीक्षेला येतात। त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस दिवस आणि रात्र समान कोणत्या दिवशी असते, किंवा समान कालावधी, दिवस आणि रात्र समान तासांचं कधी असतं? 21 मार्चला या ठिकाणी दिवस आणि रात्र यांचा कालावधी समान असतो। त्यासोबत जर पाहिलं तर या 22 एप्रिलला
तर जागतिक पृथ्वी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये. त्यानंतर 1 जानेवारीला जर विचार केला तर जागतिक शांती दिवस म्हणून साजरा करतात, लक्षात असू द्या. आणि हे 14 जानेवारीला काय साजरा करतात हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर संगणकीय भाषेत कागदपत्राच्या प्रतीस काय म्हणतात? तर तुम्हाला संगणक 10 मार्कासाठी 10 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, 20 मार्कासाठी आहे, त्यामुळे आपण थोडेफार ते सुद्धा कव्हर करूयात. तर संगणकीय भाषेमध्ये कागदपत्राच्या प्रतीस काय म्हणतात? हार्ड कॉपी त्याला म्हणतात, लक्षात असू द्या. सॉफ्ट कॉपी जे PDF वगैरे असते, तर नोट डाऊन करून घ्या. आणि संगणकाचे जनक वगैरे कोणाला म्हणतात असा प्रश्न आला तर चार्ल्स बॅबेज, लक्षात असू द्या. चार्ल्स बॅबेज याला म्हणतात. त्यानंतर पुढचं जर पाहिलं, विचार करा आपल्या याच्यामध्ये भारताचा पहिला संगणक कोणता आहे? तर लक्षात असू द्या, भारताचा पहिला संगणक मी शॉर्टमध्ये लिहितो, परम 8000 हा आहे. परम 8000 हा कधी विकसित झाला किंवा भारतामध्ये कधी निर्माण झाला? तर 1991 मध्ये हा पहिला संगणक आपल्या भारतामध्ये विकसित झालेला आहे. नोट डाऊन करून घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेत महाराष्ट्राच्या लोकसंख्येत कितवा क्रमांक होता भारतामध्ये? तर महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये या ठिकाणी कितवा क्रमांक होता? हा 2रा क्रमांक होता. पहिलं जर पाहिलं तर पहिलं कोणत्या राज्याचं वगैरे होतं तर तो आहे म्हणजे उत्तर प्रदेश, लक्षात असू द्या. UP मी लिहितो इथं शॉर्ट फॉर्ममध्ये. त्यानंतर तिसरं जर पाहिलं तर हे कोणत्या राज्याचं होतं? बिहार. आणि बिहारच्या बाबतीत लक्षात असू द्या, सर्वात कमी साक्षरता दर या स्टेटचं होतं. आणि त्यानंतर सर्वात जास्त कोणत्या? केरळचं होतं. केरळ या राज्याचं सर्वात जास्त साक्षरता दर किंवा साक्षर राज्य वगैरे म्हणा. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर साक्षरता दर जवळपास स्त्रींचं 78% असं काहीतरी होतं. त्यानंतर 72 टोटल असं काहीतरी होतं, लक्षात असू द्या. ते आपण पुढे कव्हर करूया डिटेलमध्ये. फक्त मी तुम्हाला ओव्हरऑल सांगत आहे की तुम्ही तशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करून जा म्हणून. त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता? तर या ठिकाणी सूर्याभोवती तर बुध जो आहे तो सर्वात वेगाने या ठिकाणी परिभ्रमण वगैरे करतो. आणि लक्षात असू द्या, हा सर्वात जवळचा ग्रह आहे. त्यानंतर आपण पुढं गुरु, शुक्र, शनी या सगळ्या ग्रहांची माहिती येत्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब जर केलं असेल तर बाजूचा एक बेल असतो त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तो व्हिडिओ मिळत जाईल. तर इंग्रजाविरुद्ध बंड पुकारणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण? ते होते वासुदेव बळवंत फडके यांनी जे आहे ते इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम या ठिकाणी बंड वगैरे म्हणा किंवा विरोध वगैरे त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. तर त्यासोबत यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली होती, सावरकरांबद्दल. त्यानंतर मदनलाल धिंगरा वगैरे यांच्या संदर्भात सगळी माहिती आपण पुढे कव्हर करणार आहोत. त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या काळात मंजूर करण्यात आलेला आहे? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी कोणाच्या काळात मंजूर करण्यात आलेला आहे? तर लॉर्ड कॅनिंग याच्या काळात मंजूर करण्यात आला. परंतु याचा मसुदा कोणी तयार केला? तर मसुदा जो आहे तो लॉर्ड डलहौसी यांनी तयार केलेला आहे. आणि यांना काय म्हणतात? रेल्वे जनक म्हणतात बरं. आपल्या भारताचे रेल्वेचे जनक वगैरे त्यांना म्हणतात, लक्षात असू द्या. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपदा परीक्षेला आलेला आहे. तर हा कधी वगैरे मंजूर झाला असा जर प्रश्न आला, आय थिंक 16 जुलै 1856 मध्ये, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पाहिलं यांनी माउंटबॅटन वगैरे यांनी फाळणीची घोषणा वगैरे केली भारत पाकिस्तान. आणि बेंटिक यांनी इंग्रजी शिक्षणाचा पाया वगैरे आपल्या भारतामध्ये रोवला वगैरे. तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीची तयारी आपण सविस्तर पद्धतीने करून घेत असतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का येत्या काळामध्ये जेवढी काही तयारी आहे परिपूर्ण फक्त आणि फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची करून घेतली जाईल. त्यामुळे व्यवस्थित सबस्क्राईब करून घ्या. आणि काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नपत्रिकेबाबत म्हणा किंवा प्रश्नांबाबत म्हणा किंवा भरतीबाबत म्हणा
अवश्य कमेंट करा. मी सगळ्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.